आणि खऱ्या अर्थानं हातामध्ये झाडू घेऊन गावं ज्यांनी स्वच्छ केली आणि संध्याकाळी दगडाची डाळ करून माणसाच्या डोक्यात जाळ करणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा, भारताची पहिली महिला शिक्षिका शेख फातिमा, पत्थर पूजने से कुछ ना मिले, पुस्तक पढ़ने से मिले ज्ञान, पत्थर पूजने से कुछ ना मिले, पुस्तक पढ़ने से मिले ज्ञान, मंदिर जाने से अगर भगवान मिले तो पुजारी आपसे क्यों मांगे दान, संत कबीरदास जी। आणि या तमाम महापुरुषांच्या महामातांच्या विचारांचा संविधान रूपी ज्यांनी भारत घडविला असे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तीव्र अभिवादन करून मी माझ्या वाणीला सुरुवात करतो। मित्रांनो, एक संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती संसदेमध्ये म्हटला होता कि अंबेडकर 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 ये तो फैशन हो चुका है, इनका नाम अगर किसी भगवान का लेते तो तुम्हें स्वर्ग प्राप्ति हो जाती। त्याचं म्हणणं होतं की आंबेडकर 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 नावाची खूप फॅशन झाली आहे, त्या आंबेडकर नावाच्या बदल्यात तुम्ही एखाद्या भगवंताचं एखाद्या ईश्वराचं नामस्मरण केलं असतं तर तुम्हाला स्वर्गात जागा भेटली असती, असं त्या महाशयाचं म्हणणं होतं। त्या महाशयाला आमचं सांगणं आहे, अरे ज्या गळ्यात हजारो वर्षापासून मडकं होतं, त्याच्या गळ्यात हजार वर्षापासून मडकं होतं, कमरेला झाडू होता, जोहार मायबाप म्हणावं लागत होतं, नाही म्हणलं तर ढुंगावर पटके बसत होते। या देशात गाईला भाकर आणि मुंगीला साखर भेटत होती, पण तुम्हाला मनुष्याला निसर्ग निर्मित पाणी सुद्धा मिळायची मुभा नव्हती, पक्क्या घरात राहायची सुद्धा अधिकार नव्हता, चांगलं शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता। अरे एवढंच काय राजा हो, कपडे चांगले नवे कपडे सुद्धा घालायचा अधिकार तुम्हाला आम्हाला नव्हता। मग हे एवढं जे जीवन आहे, किड्या मुंग्या पलीकडचं जीवन होतं, एखाद्या जनावरांपेक्षा हीन जगणं आपल्या समाजाचं होतं, मग ते आमच्यासाठी नरकच होतं की नाही मावल्या? आमच्यासाठी ते नरकच होतं। आणि आज जे आपण राजवैभव भोगतोय, गावकुसा बाहेर काढून दिलेला समाज आज मेन चौकामध्ये आलाय, गावकुसा बाहेर काढून दिलेला समाज आज मोठमोठ्या घरांमध्ये राहतोय। आज हे जे राजवैभव आम्ही उपभोगतोय हे आम्हाला स्वर्गापेक्षा काही कमी नाहीये। मग आम्ही जिवंतपणे नरक आणि स्वर्ग बघणारी माणसं आहोत, जिवंतपणे नरक आणि स्वर्ग बघणारी आमची जमात आहे। मग आम्हाला प्रश्न पडतो, बरं ठीक आहे बाबा, तू म्हणतोय ना नरक आणि स्वर्ग आहे, आम्ही थोड्या वेळाकरता आम्ही मान्य करतो नरक आणि स्वर्ग आहे। मग आता मला सांगा, एखाद्या भारतीय वंशाच्या किंवा अमेरिकन वंशाच्या लोकांनी या नरकाचा शोध आतापर्यंत लावला असता की नसता लावला असता? तर ना म्हणतात ना, ज्यांनी जास्त पाप केलंय त्याला उकळत्या तेलामध्ये टाकतात, उकळत्या कढाईमध्ये टाकतात। त्या वैज्ञानिक लोकांनी त्या नरकामध्ये गेल्याच्या नंतर नरकामध्ये हा शोध लावला असता, तिथे तेल कोण्या कंपनीचं भाऊ याचा शोध लावला असता ना नरकात गेल्यावर वैज्ञानिक लोकांनी अंतराळात गेले, तिथं जमीन आहे की पाणी, याचा शोध या वैज्ञानिक लोकांनी लावलाय। अरे तो चुना जो धुतोय तो एखादा प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचा गॅस न चुना पेटवत आहे, एखाद्या काड्यानं चुना पेटवत आहे, याचा शोध लावला असता ना वैज्ञानिक लोकांनी, जे अस्तित्वात असतं तर एखाद्या वैज्ञानिक लोकांनी याचा शोध लावला असता, स्वर्गाचा शोध लावला असता, स्वर्गात अप्सरा रंभा उर्वशी ह्या कशा राहतात याचा शोध या वैज्ञानिक लोकांनी लावला असता की नाही? अरे पण ह्या अस्तित्वात नाहीये, ह्या काल्पनिक गोष्ट आहे, हा थोतांड आहे, हा कर्मकांड आहे, हा सगळ्यात छोट्याला बाजार आहे, हा याच्यात काही नाहीये। हे काय म्हणतात, आमची ताकद म्हणजे आंबेडकर आहे, आमचा स्वाभिमान म्हणजे आंबेडकर आहे, जगातलं ग्रँड व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। दुसरी व्यक्ती नांदेडच्या 1994च्या सभेमध्ये म्हटली होती, अरे ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला हवंय विद्यापीठ? आज त्याला आमचं सांगणं आहे की बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं भारतामध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही अवघी 16 विद्यापीठं आहे आणि काही हजारो आणि करोडोनी कॉलेज आणि शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आहे। आणि एवढंच नाही बाबा, तुझ्या 17 पिढ्यापासून खाईल एवढं पीठ सुद्धा आज आमच्या डब्यात शिल्लक आहे। आणि एवढंच नाही तर 159 देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतोय। दिस इज द पॉवर ऑफ बी आर आंबेडकर। मला परत एक सांगायचं आहे, आता गाणे भरपूरच लिहिले बाबासाहेबांच्या नावानं, असे अनगिनत गाणे लिहिलेले आहेत।
ते काही अपवाद ठरतात. आता बा भीमाचा कायदा नटवला आणि जय भीमवाला पटवला हे गाणं काही म्हणजे त्या गाण्यातून काय विचार घ्यावं. अरे चौकात आले तर महाराजचे पळून गेले तर बाळाचे हे गाणे म्हणजे या गाण्यातून काय विचार घ्यावं हे आपल्याला काही योग्य वाटत नाही. तर ठीक आहे, माझे दोन शब्द मी संपवतो. जय भीम, जय भारत.